आज सकाळी एक माझ्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काही विधानं केलेली आहेत. त्या संदर्भातलं मी निवेदन आपल्यासमोर वाचते आणि ते निवेदनाची सॉफ्ट कॉपीसुद्धा मी आपल्याला देणार आहे. गेल्या 4 दशकापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे, तुमच्यासमोर आहे. मी आमदार नव्हते तेव्हापासून तुम्ही माझ्या बातम्या कव्हर करता आणि त्याचबरोबर मी स्वतः लिहून पत्रकं देऊन जे मी काम करते ते समोर करते. कुठली गोष्ट लपवलेली नाही. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्त्वे मी कधी कोणापासून लपवलेली नाही. माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिकाताई गोऱ्हे आणि माझे वडील शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे. गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत. ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SITवरती प्रमुख म्हणून घोषणा केली. अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर एक 2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच वेळेला झीवरती कार्यक्रम झालेला होता तो, त्याची क्लिपिंग पण आहे ती. मी समाजात चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभं राहून अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढे अशीच कायम राहील. धन्यवाद. थँक्यू. एक विषय, एक म्हणजे पहिलं मी म्हटले की मी सर्व प्रकारे सज्ज आणि समर्थ आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांनी मांडलेले आहेत. याच्या पलीकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्ग असेल, अजून माझं काय म्हणणं असेल या संदर्भामध्ये मी ते मांडीन. याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं.
परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की SITची खरं तर चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत. आणि मी माझ्या याच्यात म्हटलेलंच आहे की ते एक्सप्रेस हॉटेलमध्येच मी गेल्या 6 वर्षात गेलेलं नाही आहे. आणि 2019 पासून आपल्याला कल्पना आहे, मी उपसभापती आहे. आणि तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, जो प्रोटोकॉलमध्ये दिलेला असतो तो सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दिल्ली असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, कुठेही तसाच्या तसाच मी फॉलो केलेला आहे. अशा वेळेला अशा प्रकारचे आरोप करणं, जिथे सगळीकडे CCTV असतात, सगळीकडे लोक अनेक फोटो काढायला येत असतात, अगदी एअरपोर्टला गेलो तरीसुद्धा अनेक जणं फोटो काढायला समोर येतात. त्यामुळे ह्या पद्धतीचे तर सगळे ते काल्पनिकच आरोप आहेत असं मला वाटतं. कोणी केलं असेल हे मला अनाकलनीय याच्यासाठी आहे की एक व्यक्ती कशासाठी असं करते, काय करते, त्यांचा हेतू काय असतो तो कालांतराने कळतो काही वेळेला. आणि त्याच्यामध्ये आज जी कारणं दिसतात त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. ताई, त्यांनी म्हटलं की मंत्रीपदासाठी तुम्ही गेले होते, मग ही साधारण 14चा काळ असावा असं त्यांचा रोख आहे. 14चा काळ असावा असं त्यांचा रोख असतो. एकदाही भेट झाली नाही तुमची? नाही, हे एक्सप्रेस इन आणि हे आता हे नाशिकला मी 50 वेळा 60 वेळा गेले असेल. तिथे गर्दीत कोण आला असेल नसेल आला मला त्याच्यामध्ये काहीच सांगता येणार नाही आहे, कारण कोणी 5 दशकांची आठवण काढून प्रत्येक सांगू शकत नसतं. तुम्हाला जरी कोणाला आपल्याला विचारलं तर हा माणूस भेटला होता का, तर जे रोज भेटतात त्यांचं आपण सांगू शकतो. परंतु या प्रकारने तुम्ही मंत्रिपदासाठी किंवा मला एक चांगला प्रश्न विचारला चंद्रकांत तुम्ही. हे 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची. तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही. आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईन म्हणून. त्यावेळेला सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन विकलांग होऊन कुठे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं आमच्या कुटुंबाचं की आम्ही कधीच कुठल्या अशा हयात असलेल्या महाराजांकडे गेलोच नाही आहे, कारण आमच्या कुटुंबात तो संस्कारच नाही आहे. अशा वेळेला तिकडे जाण्याचा तो प्रश्नच उद्भवत नाही. नाही, मुद्दा काय माहिती आहे का, जवळची जी माणसं म्हणतात ती काही काळाने त्यांची कोण व्यक्ती आहे, काय भूमिका आहे, त्यांची काय स्मरणशक्ती आहे हे त्यांनी बाहेर काढावं ना, याच्यावर आपण काय म्हणणार. काही एरवी महिला अत्याचाराच्या संदर्भात आपण तातडीने पत्र काढून भूमिका जाहीर करतात किंवा निर्देश देतात पोलिसांना, परंतु या प्रकरणामध्ये आपण एकही पत्र काढलं नाही असं देसाईंचा आरोप. आता मुळात असं आहे की मी आत्ता जे मराठीमध्ये पत्रक वाचलं तो परत पॅरा मी पाहिजे तर वाचते. काय म्हटले मी त्याच्यामध्ये, ऑलरेडी SIT केलेली होती सरकारने. तर SIT केल्यावरती त्याच्या पुढे अजून काही चौकशी करण्यासारखं किंवा एखादा पुरावा किंवा एखादी पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती तर मी त्याच्यावरती नक्कीच तिला घेऊन तिथपर्यंत गेले असते. परंतु अमक्या गोष्टीमध्ये तुम्ही का बोलला नाहीत आणि तमक्या गोष्टीत तुम्ही का बोलला नाहीत, ज्यांना जिथे योग्य वाटतं तिथे आपण बोलतो. आणि मी हेही सांगितलं तुम्हाला की अधिवेशन चालू होतं, अधिवेशन सुरू होणार होतं. अशा वेळेला लगेच त्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे उलटा मी हस्तक्षेप करते असा अर्थ झाला असता. आणि म्हणून मी त्या संदर्भात बोलले नाही. पण ज्या क्षणी अधिवेशन संपलं त्या क्षणी मी हे सांगितलेलं आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की ज्यांना काय म्हणायचं आहे ना त्यांनी ते जरूर म्हणावं. आणि त्या संदर्भामध्ये ती व्यक्ती जी बोलते आहे, उद्या एखादा माणूस माझ्याकडे येऊन सांगेल की बाबा अमक्या दुसऱ्याकडे पैसे मागितले होते, त्याचं काहीतरी तर पुरावा काहीतरी तर दिलं पाहिजे ना. असं कोणी काही सांगेल. तुम्ही पुणे महानगरपालिकेचा रेफरन्स दिला, ज्यांना यश नाही मिळालं अशा लोकांनी हे केलं असं. तुमच्या पक्षातल्या लोकांवरती रोख आहे की शिवसेना उभाटामधल्या लोकांवरती रोख आहे? कारण अपयश दोन्ही तुमच्या पक्षाच्या जुन्या आणि नव्या पक्षातल्या दोन्ही पक्षांना आलंय. हे पहा, सोशल मीडियावर कोण काय टाकतंय त्याच्यामध्ये एक 24 वर्ष काम केलेली महिला की ज्याच्या घरावरती चालून जातात स्वतंत्र तुम्ही लढा म्हणून, नंतर काय परफॉर्मन्स झाला पक्षाचा हा पक्षाने पाहिलेला आहे. स्वतः जेव्हा स्थानिक पातळीवरचे उमेदवार सांगतात काही गोष्टी की बाबा हे निवडून येणार नाहीत, अशा वेळेला तिकीटं देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. या संदर्भामध्ये प्रत्येकाला खुश करण्याच्या एवढी मी सामर्थ्यशाली नाही आहे. आणि त्यामुळे काही लोक नाराज असू शकतील. कारण का मी सांगते की सोशल मीडियावर कोणी ना कोणी काही ना काही टाकत असतं आणि प्रत्येकजण स्वतंत्र आहे.
नाही पक्षातच नाही, झालंय ताई. नाही पक्षा मी असं बोललेलं नाही आहे. तुम्ही मला स्पष्टीकरण विचारते चांगले, पण मला एक नक्की वाटतं की ज्या लोकांचे काही त्यांचे जे हेतू होते राजकारणामधले ते साध्य झाले नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा काही व्यक्ती त्या इथल्या आहेत का तिथल्या आहेत का तिथल्या आहेत त्याच्यामध्ये मी जाणार नाही आहे. कितीतरी भूखंड माफियांना मी जेलेत टाकलेलं आहे. काही लोकांची महिलांची प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. काही बलात्कार पीडित महिलांना मी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलेलं आहे. ते कुठल्या पक्षात आहेत आणि त्याचा संबंध नाही आहे. ते त्यांचे हितसंबंध दुखावलेले आहेत. आणि दुसरं साधी गोष्ट अशी आहे की आज विधान परिषदेत मी जे काम करते त्याच्यात उपसभापती म्हणून काम करत असताना काही लोकांना दुखवणं क्रमप्राप्त असतं आणि अशा वेळेला महिला पदाधिकारी जे आहे त्याच्यामध्ये टीका आम्ही सहन करायची आमची तयारी आहे त्या संदर्भामध्ये. पण सोशल मीडियावरती सुद्धा काहीतरी नियंत्रण किंवा स्वतःची स्वतः विवेक वापरला गेला पाहिजे एवढं माझं नम्र आवाहन आहे त्याच्यामधलं जे आहे. आरोपानंतर तुम्ही काही माहिती घेतली का? पण नेमकं काय झालं? तुमच्या जवळची म्हणजे तुमच्या जवळची नाही, कोणती नाही. लोकं तुमच्यापासून दूर गेलीत, नाराज झालीत, कोण नाही त्यांच्यापर्यंत नाही जाऊ हे ते शकतं? जवळची व्यक्ती आहे हे तुम्ही मला सांगताय. आणि त्या सांगतात. त्या आता त्यांना मी कसं विचारणार? तुम्ही ज्यांच्यासोबत गेला ना असे काही लोक म्हणजे तुम्ही आणि ती लोक तृप्ती साहेब खराबकडे गेला होता त्यातलीच लोक तृप्ती साहेबांना भेटली. त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व एकत्र गेलो होतो. वेळ पडली तर आम्ही त्यांना पुढे सुद्धा आणू नाही असं नाही, ते वेळ सांगतात. पडली काय? मी तर म्हणते वेळ तुम्ही आली आहे ना आता तर सांगा. आणि हे एक्सप्रेस इन वगैरेचं ते जे बोलतायत सगळं ते सिद्ध करून द्या तिथे. एक्सप्रेस इन हॉटेल एक तुम्ही म्हणताय तिथे नाही, पण त्यांचा असं सुद्धा दावा आहे की ते तुम्ही अनेक वेळा नाशिकच्या कॉलेज रोड त्या ठिकाणी सुद्धा त्या खराच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसला? होता. जिथले काही व्हिडिओ सिद्ध समोर आले त्याच कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन सुद्धा भेटलाय असं त्यांचं नाही नाही ते म्हणणं व्हिडिओ त्यांनी दाखवावेत सगळ्यांना काय आहेत ते त्यांच्याकडे आणि ते SIT कडे द्यावेत. साधी गोष्ट आहे. मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आहे. तुम्ही कधी भेटला नाहीत म्हणजे खरं नाही आता काय कुठे भेटले असतील तर कुठे याला कार्यक्रमामध्ये किंवा काय मी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कार्यालयामध्ये कधी गेले नाही त्याच्या नाही मला कार्यालय माहितीच नाही तर कुठे जाणार त्याच्यापर्यंत. कधी त्यांना नाही नाही, आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं की बाबा ज्या ज्या वेळेला मी गेले नाशिकमध्ये प्रत्येक वेळेला माझा कार्यक्रम प्रोटोकॉलला मी कळवून गेलेली आहे. तर मग हे पण आलंच असतं ना. त्यांचं असं त्यांचं दावा आहे की तुम्ही प्रोटोकॉल एकही टाळून पद्धतीच्या गेलेत मंत्र्यांना तुम्ही. दिला नाही. इतर वेळेस आता मग- तुम्ही देता. एखाद्या महिलावर अत्याचार झाला तर तुम्ही देता. पण नाही नाही प्रोटोकॉल टाळून मी गेले प्रोटोकॉल असेल. टाळून गेला असं त्यांचा दावा आहे. नाही नाही त्यांचा काय दावा आहे ना त्याच्यामध्ये एक असं आहे स्पष्ट की काही लोक शेवटचं निरोपाचं भाषण जे मी केलं त्याच्यामुळे फार दुखावलेलं आहे. त्यामुळे त्यांचं एक म्हण आहे की दुखत असेल पोट आणखीन दाखवतात डोकं तसं सुद्धा असू शकतं. ताई खरं तर तुमच्या इंटेलिजन्सने सकाळपासून शोधून काढला असेल हे कोणी केलं काय केलं कोणामार्फत केलं नाव सांगून टाका ना. नाही चंद्रकांत मी काही सभ्यता सुसंस्कृत एक व्यक्ती आहे. इथे मी काही स्वतः SITची प्रमुख नाही आहे आणि माझ्या संदर्भामध्ये जे काय माहिती आली असेल अर्धवट अपुरी छोटी जी काय मोठी ती काय पूर्ण माहिती माझ्याकडे एकच दिवसात येईल असं पण नाही आहे. माझ्यासमोर जे काय आलेलं आहे आणि दुसरं दुखावलेले लोक तर काही असू शकतात. त्याला आता आपण काय करणार? कोण काय बोलायचं त्यांच्या हातात येते. आणखीन एक गंभीर आरोप केला आर्थिक व्यवहार झाले होते तुमच्या घरात आणि तुमच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं आता नेत्यांनी म्हटलेलं आहे. आता मला तर असं वाटतं तुम्ही मला प्रश्न विचारताना याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मला ओळखतच नाही असं मला वाटतं. आम्ही ओळखतो, पण त्यांच्या आरोपांना नाही, पण त्यांचे आरोप म्हणजे कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही त्यांनी समोर दाखवा ना. असं तुम्ही दावा टाकणार का अब्रू नुकसानीचा? मी काय करणार काय नाही आहे या संदर्भात मी अजून काहीही विचार केलेला नाही आहे. मी माझं म्हणणं इथे मांडलेलं आहे आणि माझा संपूर्णपणाने या ज्या गोष्टी आहेत त्यातला तपशील आणि सत्य समोर येईल त्यावेळेला ते त्यांचं म्हणणं संपूर्ण निराधार आहे हेच स्पष्ट होणार आहे. तुम्ही साताऱ्याच्या प्रकरणाचा उल्लेख केला की सभागृहामध्ये जे निर्देश दिलेले होते की त्या साताऱ्याचे तत्कालीन SP त्यांना निलंबित करा. त्यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे. एकीकडे तुमच्या सभागृहामध्ये हे निर्देश येतात काही काळानंतर निर्णय येतात आणि त्यानंतर तुमच्यावरती ते आरोप केले जातात. याचा काही संबंध आहे किंवा तेही कारण असू शकतं असं मला वाटतं का? मी पीठासीन अधिकारी आहे. मी चेअरवरून दिलेले जे निर्णय असतात त्याच्यावर मी तुमच्यासमोर भाष्य करणं म्हणजे तुमचं ते माध्यमांचं म्हणून स्वातंत्र्य असलं तरी मी बेजबाबदार व्यक्ती नाही आहे. म्हणून नो कॉमेंट ऑन माय साईड. माझी काही प्रतिक्रिया नाही याच्यावरती. ताई आणखी एक तिरडी आंदोलन झालं पुण्यात टिळक रोडला खराबच्या विरोधात. तेव्हा त्या आंदोलनात पण आरोप केला की तुम्ही मंत्रिपदासाठी 3 तास पूजा केली खराबचं. संगीता तिवारी यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही 3 तास खरातांची इथे खूप लाखो रुपये घालून ती पूजा केली आहे. मी खरं सांगू का
मी एक साहित्यिक ओळखते की ते दिवंगत शंकरराव खरात, त्या म्हणजे जे दलित साहित्यिक आहेत. त्याखेरीज मला हा माणूसही म्हणजे त्याच्याकडे पूजा करावी असं नाही आहे. आणि मी तुम्हाला 4 वेळा सांगितलं तरी तुम्ही कस्टडीत बसवलेल्या माणसाला परत परत विचारता, तसंच परत विचारता आहात. तर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी एकदा सांगते की कुठल्या गुरुकडे मी गेलीच नाही आहे, तरी परत तुम्ही मला तेच विचारता. तर या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यावरून तुम्ही फार चर्चेत आलेलं होतं. तुम्ही चेअरवरून दिलेलं रोलिंग बरोबर आहे, तो तुमचा अधिकार आहे की नाही, या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं होतं. थोडी दुरुस्ती फक्त तुषार जोशी स्वतःच्या अर्जित रजेवर गेले, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेली. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीतला हा सगळ्यात वादग्रस्त प्रसंग आहे का किंवा वादग्रस्त रुलिंग आहे का, ज्याची एवढी चर्चा झाली आणि तुमच्या चर्चेखातर दूर शोधावे लागले, कशा संहिता शोधावी लागली. प्रिसाइडिंग ऑफिसरचे अधिकार नोडल ऑफिसरला घेता येतात की नोडलचे प्रिसाइडिंगला वापरता येतात, चेअरवरती कोण बसतं त्याच्यावरून निर्देश ठरतात, असं जे काही म्हटलं. आणि तुषार जोशींना किंवा साताऱ्याच्या घटनेमध्ये तुम्ही दिलेल्या निर्देशांना चुकीचं ठरवायचा जो प्रयत्न झाला, त्याला पक्षीय स्वरूप होतं का काय? काय मत आहे? नाही मी आत्ताच याला सांगितलं ना, प्रदीपला जे सांगितलं, मला प्रदीप आणि तू सारखाच आहेस ना, त्याच्यामुळे मी जे त्याला उत्तर दिलं तेच तुम्हाला उत्तर देणार की विधिमंडळाचा आम्ही जे निर्णय घेतो त्याबद्दलचा आमचे बराचसा अभ्यास झाला असतो, त्याच्यानंतरच निर्णय देत असतात. पण त्याच्या पलीकडे काही भाष्य करणं योग्य होणार नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी घडायच्या आहेत असं मला वाटतं. ताई, आता खरं तर कार्यकाळ संपत आलेला आहे, पुन्हा नवीन रिपिटेशन होईल, मग ते होऊ नये म्हणून कोणी काही शक्ती अशा गोष्टी करतात? आता तो तुमच्या संशोधनाचा विषय आहे. कारण काय आहे की अशा पद्धतीची नॅरेटिव्ह पसरवायची आणि त्याचा परिणाम काहीतरी होईल अशी भाबडी आशा ठेवायची. त्यामुळे ज्या या महिला म्हणतायत ना की 3 तास पूजा केली, हे केली, तर असे तर आरोप मी त्यांच्या लेवलला जाऊन करू शकत नाही. कारण का की तो माझा स्वभाव नाही. आम्ही ज्या चळवळीतून काम केलं त्याच्यामध्ये बघा, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी या सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या महिला होत्या, जयवंतीबेन मेहता. आम्ही एकत्र राज्य महिला आयोग स्थापनेच्या कामात होतो. पण अशा पद्धतीने एकमेकीवरती राजकीय मतभेद असतील पण वैयक्तिक आरोप करण्याची परंपरा नव्हती. प्रतिभाताई पाटील काँग्रेस पक्षात होत्या, आमचे कधी जळगावला गेले तर भेट व्हायची, पण अत्यंत सौहार्दाने आमची चर्चा होत होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण हे महाराष्ट्रातलं राजकारण अशा पद्धतीचं एक हिंस्त्र वातावरण झालेलं आहे. आणि अशा वेळेला आरक्षण येत असताना निराधार आरोप जे करतात त्यांच्या संदर्भामध्ये समाजानेच ठरवायचं आहे की काय करायचं आणि कशा प्रकारे त्यांना फॉलो करायचं किंवा नाही. याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. सातत्याने विशेष करून पुण्यातल्या महिला नेत्या एकमेकावर सातत्याने चिखलफेक करताना दिसतंय. या सगळ्या गोष्टींमुळं तुम्ही त्यातले सगळे सिनियर राहिलेले आहेत मी, तर मग हे सगळं कसं बघतं? त्यात तुम्ही सुटू शकलं नाही, तुमच्यावरही आज आरोप झाले. ते नाही पहा, मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे पण या महिलांच्या मनाची डॉक्टर होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना काय स्वतः त्यांना योग्य वाटतं ते त्या करतात, त्याप्रमाणे त्यांचं काय समाजात स्थान आहे, त्यांचं कर्तव्य त्या बजावतात. आपण आपलं काम करत राहायचं. कर्तव्य कसं म्हणतात? त्यांना ते कर्तव्य वाटतं. जे असंतुष्ट आहेत ते तुमच्या विरोधामध्ये आता कट कारस्थान करायला उतरलेले आहेत. ती नावं जर तुम्हाला कळाली आणि ती जर तुमच्या पक्षातली असतील तर तुम्ही माध्यमांसमोर आणणार? आणि मुळामध्ये एवढे मोठे अगदी ते किरकोळ लोक आहेत काही जे आहेत ते, आणि त्यांची छोटी छोटी ज्या व्यथा आहेत ना त्या व्यथा फार वेगळ्या आहेत. म्हणजे त्या सगळ्या अशा याच्यासमोर सांगण्यासारख्या सुद्धा नाही आहेत. त्या ज्या व्यथा त्यांच्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की नावं सांगण्याचा प्रश्नच नाही आहे. मी त्यांना कायमच आपलं समजून त्या संदर्भात माफ करत आलेली आहे. त्यामुळे काही त्याचा विषय नाही आहे. कशाला करायची तक्रार? साहेबांना सगळं माहिती पडतं, काही त्याच्यापासून लपून राहत नाही. साहेबांच्या समोर माहिती पण दिलेली आहे, मीटिंगमध्ये पण मी गेलेली आहे. परंतु पुणे शहराची ज्यावेळेला मीटिंग होईल त्या संदर्भामध्ये तर त्या मीटिंगमध्ये काय ते निर्णय घेतील साहेब. हे सकाळच्या आरोपानंतर शिंदे साहेबांशी काही बोलणं नाही, मी काय ते तुम्हाला जाहीर करणार नाही काय झालं. फडणवीस साहेबांशी पण बोलणं होऊ शकतं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. हिंदीत कशाला हे करताय? काय ते हिंदीत गेलंय का? ते हिंदीत नाही गेलेलं, मग कशाला नको. हिंदीत गेलंच नाही तुम्ही ट्रान्सलेट करून दाखवा. हिंदीत काही स्टेटमेंट केले नागपूरमध्ये, आम्ही RSS आहोत आणि त्यावेळेस हे जे मनुस्मृती जी आहे त्याच्यात काही चुकीचं नाही, जाणणाऱ्यांनी ती चुकीच्या पद्धतीने घेतलं, असे काही गंभीर स्टेटमेंट केले. त्यांचं स्टेटमेंट अभ्यास करते जरा, मग मी बोलते त्याच्यावरती.
बरं तुमच्याकडे जी माहिती गुप्त आली असेल ना ती मला जरा सांगा. म्हणजे मलाही कळेल ना मग लोक आहेत की जे असं सगळं काय हा चलो माफ कर दे. त्यांना काही शिक्षा पण करणार नाही तर खूप मोठं मन दाखवतं असं नाही वाटत. मन दाखवायचं काय माझं मन आहे तसं दिसतंय तुम्हाला. तुम्ही मला एक उदाहरण द्या. मी एका माणसाचा सूड काढलाय कुठल्या पुणे शहरामध्ये जो कायदेशीर काम करतोय केवळ माझ्याशी मतभेद आहे म्हणून सूड काढलाय कधीच नाही असं काय. एकाशी केलं तर सगळ्यांशी मग नाही हिंदी तिचा अधिकार आहे ना. सुनेत्रा पवार कमिटीकडे आमच्या पक्षाच्या आहेत ना महिला चांगल्या काम करणाऱ्या खूप जणी आहेत. त्यांची नावं सांगू शकतो ना आम्ही. कोण नाही आता त्याची कशी वाटप वगैरे होणार ना हा कोणाच्या अखत्यारीतला विषय आहे. 3 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या. तर मी आहे का नाही मग त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही. तर हे सगळ्याचे भाजपने मी पहिल्यांदा तुमच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला आहे सगळं मी भाजपने नाही अनिल परबाने आणलाय. तुम्ही गफलत करू नका. पण भाजपने पाठिंबा दिला त्यात कशा कुठे पाठिंबा दिला अजिबात नाही. हे साताऱ्याच्या निर्देशानंतर हे सगळं राजकारण घडलं बेसिकली. असं आता तुम्हीच एकमेकाची काही पत्रकार परिषद घ्यायचं